नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मुंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, कोकणातल्या व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 5 आणि आत्ताच नुकताच साखरपुडा करून मी आलेलो आहे घरी. जर तुम्ही साखरपुड्याचा व्हिडिओ जर बघितला नसाल तर तो नक्की तुम्ही बघा. मी टाकला आहे, अपलोड केला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल, टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल की हा व्हिडिओ कसला आहे. तर हा व्हिडिओ मित्रांनो आहे कोकणातल्या हळदीचा. आमचे नवरदेव भात बरडतायत. इकडे तुम्ही बघताय सजावटीची तयारी चालू आहे, केळीच्या पानांची सजावट. अरे वा, काय करू नको. मित्रांनो, आता ही प्रथा तुम्ही बघितलात की भात भरडायची आणि ते बोलतात ना, शेव करतात. बहीण पाटी ते ओवाळ्याचं ताट घेऊन उभी राहते आणि काय केस वगैरे दाढी वगैरे करत असतील, अशी काहीतरी प्रथा आहे. काय माहीत, कोणाला माहीत असेल तर सांगा मला. तर भात भरडायची बघितली आणि आता इथे चिकन साफ करतायत. पूर्ण तयारी चालू आहे जेवणाची. आणि या साईडला चिकन साफ करतात. तेजू आहे आशिष, बघूया आता. बोनलेस हल्दी की तैयारी. किती किलो आहे रे? हो, 30 किलो. अरे वा, 30 किलो चिकन तुम्ही बघताय इथे साफ होत आहे. इकडे पण जेवणाची जय्यत तयारी चालू आहे बघा. बऱ्यापैकी तयारी चालू आहे. इकडे जेवणाची तयारी चालू आहे आणि इथे मटणाची तयारी चालू आहे. चिकन साफ करतात. व्हेजिटेरियन लोकांसाठी वाईट खबर आहे आणि आमच्यासारख्या कट्टर नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी चांगली खबर आहे. तर व्हेजिटेरियन लोकांसाठी सॉरी, जे ॲनिमल लवर आहेत. चिकन साफ करत होते आणि जेवणाची तयारी तुम्ही बघितलात. आता परत आपण जाऊया मांडवात आणि अजून काय काय प्रथा आहेत त्या बघूया. गेट पण आता रेडी झालेला आहे. दीपेश मटकर आपले गेट रेडी करतायत. ऑलमोस्ट आता तयारी झाली आहे सगळी. आणि तिकडे तुम्ही बघताय बँजोवाले सुद्धा आलेले आहेत. नदीवरून कूळ घेऊन येणं असं म्हणतात. ही प्रथा काहीतरी नवीनच समजली आहे. तर आता बघूया आपण तिथे नदीवरनं कूळ कसं घेऊन येतात. तर त्याच्यासाठी नवऱ्याचे वडील आहेत, माफ करा, ते कूळ घ्यायला जातात नदीवरती. तर तीच आता दृश्य तुम्ही पाहताय. हे बघताय वाजत गाजत नवरदेवाचे वडील हे कुळदैवत आहे, ते नदीवरून आणायला जात आहेत. तर ते आता आपण पूर्ण बघूया की ते कसं आणतात.
वर थांब तिथे. किती थांबला त्याला. हे काय आहे? आबा काय करतात हे? हे कुळ म्हणतात ना. कुळ. अच्छा म्हणतात. कुळ कुळ हा. ते कुळ लागतं, प्रत्येकाचं कुळ असतं. अच्छा. कोणाचं उंबराचं, कोणाचं कलमाचं, कलमाचं हा. कोणाचं प्रत्येक वेगळं वेगळं असतं. अच्छा. तर मग हे अच्छा आमचं कलम आहे. अच्छा कलम आहे. आता आमचे बावडेकर म्हणून आहेत ना, हा. त्याचं खाली उंबर म्हणून आहे. अच्छा ते उंबर, ते बावडेकर त्यांचं उंबर आहे. हा, हां. आणि आपलं हे कलम आहे. आपलं कलम आहे. अच्छा. प्रत्येकाचं वेगळं असतं. वेगवेगळं असतं हां. कुळ घेऊन जायचं. आता हे कुळ घेऊन जाऊन आपण तिकडे जाणार ना मंडपात, त्याची पूजा करायची. अच्छा. तर ही काहीतरी नवीन प्रथा मी आज बघितली आहे, म्हणजे बघायला भेटली. गावी आल्यावरच बघायला भेटतं असं काय. माझ्यासाठी नवीन आहे. हा, तुमच्या मुंबईत असं काय बघायला भेटत नाही ना. नाही नाही. प्रत्येक समाजाचं प्रत्येक हां चालीरीती सगळं ते वेगळं असतं, वेगवेगळा कुळ असतं. आता हे आम्ही घेऊन गेलो ना, अच्छा याचा नेणार, त्याच्यानंतर भट पूजा करणार. अच्छा. भट पूजा केल्यानंतर ह्याला भग लागतो, कुळाला प्रत्येकाच्या हां भग लागतो. आता आम्ही जो बकरा आणलाय ना, हां. त्याची ह्याला फक्त टिकली लावणार. अच्छा. ते थोडं कान हे करून ना, हा, आणि कान टिकली लावली का ते मानलं की आपला कुळाला ते मानवल्यासारखं. मानवल्यासारखं. हां. नंतर मग ते आता तुम्ही जे आपण कसे मटण वगैरे करतो, अच्छा नंतर करायचं. अच्छा. काय काय लोकांचा बकरा पण कुळ असता, हां. बकऱ्याचा पण कुळ असतात काय काय. अच्छा. असं प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. वेगवेगळं असतं. हां. मग ही काय करायची? ती फांदी तोडायची. फांदी तोडायची आणि ती हे असतो बरोबर आहे ना, हे चालेल ना. करा, अच्छा त्याच्यात ती पूजेला ठेवणार. अच्छा. काय घेऊया? ते आता पुण्यवचन होणार ना, पुण्यवाचनाच्या वेळी लागणार ते. पुण्यवचनाच्या वेळी कुळाची पूजा होणार. अच्छा. आता या झाडाची एक छोटी फांदी अशी तोडली आणि ती आता घेऊन चाललोय आणि त्याची आता पूजा करणार पुण्यवचनाच्या वेळी. तर ह्याला बोलतात कुळ घेऊन जाणं. तर ही प्रथा तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. चला 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 म्हणून चला. चला जा वाजवा. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता कुळ घेऊन आता आपण परत मांडवात आलोय. तुम्ही बघताय ते जे आता कूळ आणलेलं ना ते आता तुळशीची पूजा करून तुळशीत ठेवतील. तर मित्रांनो आता मगाशी तुम्ही बघितलात की ते नदीवरनं कूळ घेऊन आलो आपण. तर त्याची आता तुळशीजवळ ठेवून पूजा केली. तर आता आपण बघूया पुण्यवचन. तर पुण्यवचनाला आता सुरुवात झालेली आहे. तर आता आपण बघूया काय हळद नाही रे पुण्यवचन. पुण्यवचन. समोर बघा इकडे जरा, हातावर होल्ड करू. थांबा थांबा, समोर बघा इकडे.
ग्रामस्थांना विनंती, गजानन मटकर यांच्या निवासस्थानी संभाषणाला सुरुवात करत आहोत. तर वाडीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे. विडंबना मायादेव साधनामृत साधनेने सर्वांचे वैशिष्ट्यने बनेने सर्वं त्रैलोक्य त्रैलोक्य संचराचरं तस्मात् प्रवृत्तानेन सर्वला ते मनोरथा ब्राह्मण त्याचप्रमाणे यजमानस्य कुलदेवता वाढ वडील वसिक निर्वसिक आसरा ब्राह्मण कुमारिकाचा वकील देवतानो, त्याचप्रमाणे बाबा देवा आसरा ब्राह्मण सांगायचं परिवार देवतानो, त्याचप्रमाणे बाबा देवा मावळे वसिक सांगायचं परिवार देवतानो, त्याचप्रमाणे मतकर यांची मूळ भूमिका असते ग्राम देवता सांगायचं परिवार देवतानो, त्याचप्रमाणे गणमड गावातील सर्व चुकल्या मागले आराध्य दैवतानो. आज तुम्हाला या ठिकाणी मानाप्रमाणे श्रीफळ पाण्याचे उडे घेऊन आमंत्रण देतोय. तर या श्रीफळ पाण्याचे उड्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करून या योजनेने पुण्यवाचनासहित उद्या पडेल गावी होणाऱ्या शिवविवाहाच्या कार्यक्रमाप्रसंगी सर्व दैवतांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून योजलेले सगळे कार्यक्रम निर्विघ्नपणे आनंदात पार पडतील असा कृपा देऊन सर्वत्र आनंदी आनंद सांभाळ करा, रखवाली करा, रक्षण तुम्ही बरं करा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा कोकणातील हळदी समारंभ आणि कोकणातील पारंपरिक हळद? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट करून. अजूनही पब्लिक वाजते, अजूनही पब्लिक तिकडे नाचते. आणि आता रात्रीचे वाजलेत काहीतरी 12. अजून काही DJ बंद नाही झालं कारण इथे नियमावली नाही आहे 10 वाजता बंद करायची. तर आज फुल धमाल आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, लग्नाला जायचं आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. आता DJ बंद झाला. चला तर भेटूया पुन्हा नवीन एका अशाच व्हिडिओ, कोकणातल्या व्हिडिओसोबत, लग्नाच्या व्हिडिओसोबत. कोकणातील लग्न कसं असतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.